आई वडिलांनी नाव कमवायचं आणि पोरांनी नाव गमवायचं. आपल्या प्रभू श्री रामाला ह्या काय पद्धतीने ते बोलल्यात, भले ते संविधान मोठं, बाबासाहेब आपले मोठे, ह्या सगळ्या गोष्टीचा आदर त्यांनी केला, पण तिकडे आपल्या प्रभू श्री रामाबद्दल हे जे आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, तुम्ही आपल्या महापुरुषांना कुठल्या पद्धतीने बघताय, तुम्ही आपल्या देवांना कुठल्या पद्धतीने बघताय, आणि तुमच्या या वक्तव्यामुळे तुमच्या आईवडिलांच्या करिअरचं नुकसान होत आहे. आज भाजपचे ते शहर अध्यक्ष बदलापूरच्या काय त्या महिला, त्यांना द्यावा लागला राजीनामा. चित्रा वाघ पण आपल्या भाजपचे, ते पण बोलले त्या मुलीवर कारवाई झालीच पाहिजे, तिला शिक्षा झालीच पाहिजे, आणि अशा लोकांना पक्षामध्ये पदावर ठेवलंच गेलं नाही पाहिजे. हे अगदी बरोबर केलं आहे. पण मला एक किस्सा पण सांगायचा आहे. मध्ये पण एका मनसे काहीतरी उपाध्यक्ष काहीतरी होते ते, आणि त्यांचा मुलगा काहीतरी, तो पण एका मुलीला काहीतरी शिव्या, दारू पिऊन शिव्या देतो. मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मग मला तेच सांगायचं, हे काय ना, बडे बाप की बिगडे औलाद आहे हे सगळे लोक. मी एका पक्षाचं बोलत नाही, सगळ्याच पक्षातले लोक, ह्यांच्या आई वडिलांनी एवढं नाव कमवलं असतं, पण हे नालायक पोरामुळे ना हे सगळ्या आईबापांचं नाव, पद, इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, सगळं धुळीस मिटतं. आपल्या स्वतःची काही लायकी नसते काय करायचं, आणि जे आपल्यासारखे काही लोक असतात सामान्य, ज्यांच्यामध्ये भरभरून सगळं टॅलेंट असतं, भरभरून सगळं करण्याच्या गोष्टी करण्याची इच्छाशक्ती असते, पण त्यांना पुढे येऊन दिलं जात नाही या राजकारणामध्ये. मित्रांनो, खरंच मला ना ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्हाला का नाही असं वाटत की हे बाबा रे, त्यांच्याच मुलांसाठी सगळ्या गोष्टी होतात आणि त्यांचे मुलं लायकीचे नसतात, हे अशा गोष्टी करतात, त्यांचे मुलं त्यांच्या आईबापांच्या कष्टावर पाणी फिरतायत, आणि आपली ही गरिबाची मुलं, आपली कुठला आपला बॅकग्राऊंड राजकारणाचा नसतो, काय इतर गोष्टी नसतात, पण तरी आपल्या पायावर आपण जिद्दीने उभं राहतो, पण तरी पण आपला राजकारणात टिकून देत नाही. बरेच कार्यकर्ते पदाधिकारी असे आहेत, ह्यांना आयतं भेटून पण ह्या सगळ्या गोष्टी यांना कशा सुचतात त्यांच्या डोक्यात कळत नाही. साला देवाचा अपमान करणं, एका बाईचा अपमान करणं, ह्या सगळ्या गोष्टी हे करतायत, धंद्याला लावतायत आईबापांना. याच्यावर मला असं वाटतं पक्षाने तर कारवाई केलीच पाहिजे, सगळ्या पक्षांनी, मग तो भाजप असेल, मनसे असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांवर खरं ही कारवाई झाली पाहिजे. कारण त्यांच्या मुलांना हे तुम्ही शिकवलेलं आहे. ह्यांची पोरं ही अशी बिघडलेली असतात, ह्यांची पोरं ही शिकलेली असतात, ह्यांची पोरं बाहेरच्या देशात कामं करत असतात, आणि आम्ही काय करतो तर आम्ही बाबा रे, हेच आमचं काय, तर उचला चटया, मारा गाडीला किक, ह्याच सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात असतात. तरी पण एवढं करून पण आपल्याला आयुष्यामध्ये पुढे राजकारणात कुठे काही मार्ग दिसत नसतात. मुलीला खरं तिची अक्कल कुठे गेली होती का आमच्या प्रभू श्री रामाला तिने असं बोललं आहे, हे खरंच म्हणजे योग्य नाही आहे. या सगळ्या गोष्टी याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. जोपर्यंत यांना अद्दल घडत नाही ना, तोपर्यंत ह्यांना कळणार नाही की बाबा रे आम्ही कोण आहे. ह्यांना असं वाटतं आमचा आई बाप मोठे मोठे नेते आणि पदाधिकारी आमचं कोण काय वाकडं करणार आहे. पण मला या सामान्य लोक सगळ्यांना सांगायचं आहे की बाबा रे, हे अशा लोक, तुम्ही कुठल्याही तुमच्या पक्षाचा जरी असेल ना, तरी पण त्याला तुम्ही ना पाठीशी घालू नका. सगळ्या पक्षातल्या लोकांना, कार्यकर्त्यांना मला हे सांगायचं आहे, एकच गोष्ट सांगायची की बाबा रे बघा, हे सगळे जे आहेत ना, बड्या बड्या बापांची बिगडे औलाद आहे, पण तुम्ही स्वतः कष्टकरी आहात, तुम्ही स्वतः मेहनतीने पुढे जाता, पण तुमच्या नशिबात काय तर हेच सतरंजी उचललंय. तुमचा कुठे उपयोग होतोय इतर सगळ्या गोष्टी मला असं वाटतं या सगळ्या कार्यकर्त्यांनी नीट शिकणं गरजेचं आहे. कारण ह्याच नेत्यांची ही पोरं जी आहेत ना, हे आपल्याला फाटाव मारत असतात. ह्यांना काय राजकारणाची घेणदेण नसतं. आपण एकनिष्ठपणे काम करत असतो, आपण एका भूमिकेसाठी जे भांडत असतो, इतर सगळ्या गोष्टी करत असतो, पण हे जे वरचे पदाधिकारी असतात ना, ह्यांच्या घरच्यातल्या लोकांना काय पडलेलं नसते, मराठी आणि हे त्या सगळ्या गोष्टी काय नसतं. ह्यांचं सगळं सुरळीत चाललंय, यांचं सगळं मस्त सेट आहे, पण आपणच दादा वहिनी हे सगळं करून यांना लाडून ठेवलेलं आहे, आणि आपण आपलीच गाण मारून घेतोय. मला सगळ्या कार्यकर्त्यांना खरं तर आज हेच सांगायचं की बाबा रे, या राजकारणामध्ये ना कोणी कोणाचं नाही आहे. कुठलाच पक्ष हा कुठल्या साध्यातल्या साध्या कार्यकर्त्यासाठी धावून येऊच शकत नाही, आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो तुमचा सोयीस्कर व्यक्ती असेल ना, तुम्ही तो पक्ष बघू नका, एक व्यक्ती म्हणून त्याला पाठिंबा द्या. हेच मला तुम्हाला आता सांगायचं वाटतं. कारण हे जे आत्ताचं राजकारण मी बघतोय ना, हा कधी इथं गेला, हा कधी इथं गेला, म्हणजे वरच्या नेत्यांनी, वरच्या पक्षांनी भूमिका बदलली ना तर काही नाही. पण एखादा साध्यातला साधा कार्यकर्ता, त्याच्यावर अन्याय होतं म्हणून तो जेव्हा भूमिका बदलतो ना, तेव्हा त्याच्या चारित्र्यावर डाग पडतो. पण ह्या नेत्यांच्या चारित्र्यावर कधीच डाग पडत नाही, ह्यांच्या पक्षावर कधीच डाग पडत नाही. जे खालचे जे सगळे सामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतो ना, हेच एकमेकांना आरोप लावत असतो. एका ताटात जेवलेलं, हे आपण एकत्र वाढलेलो मित्र, आपण सगळे हे आपण आपल्याच मित्रांच्या विरोधामध्ये काम करत असतो आपापल्या एरियामध्ये, आणि हे पक्षातले मोठे नेते सगळे मस्त एकमेकांच्या घरी जाऊन सगळ्या फॅमिली रिलेशन सगळे मेंटेन ठेवून असतात. मला तुम्हाला हेच सांगायचं मित्रांनो, हे तुमचे नेते, हे सगळे पदाधिकारी जे वरचे आहेत ना, ते जसे रिलेशन मेंटेन ठेवतात, ते जसं राजकारण करतायत, हे मला असं वाटतं तुम्ही नीट तसे समजून अशा पद्धतीने तुम्ही वागा. कारण जेव्हा जेव्हा तुमच्या पायावर धोंडा पडेल ना, तेव्हा तुम्हाला ती जाग येईल की बाबा रे हा बरोबर आहे. आज आपण पाहतोय बरेच जण जे आहेत वेगवेगळ्या पक्षातून काम करत असतात, बरेच जण, आज अजितदादांसारखेच उदाहरण मी तुम्हाला सांगतो,
जेव्हा ते होते हयात होते तेव्हा त्यांना काय काय बोलले, सगळे जे आता त्यांचं गुणगान गात आहेत ना, सगळेच ते काय काय बोलले. आता काय तर बाबा रे, अजितदादा नाही पण त्यांची कामं काय होती, अजितदादा नाही पण त्यांनी कधी कोणाला निराश नाही केला, आता त्यांचीच तारीफ होतीये. हीच तारीफ ते जेव्हा जिवंत होते तेव्हा केली असते ना बाबा रे, वेगळंच गणित असतं ना. मग ते पण कसं आहे ना, हे राजकारण आहे ना, राजकारणामध्ये कसं आहे, फक्त एका व्यक्तीवर आपण राजकीय टीका करत असतो, बाकी काही नाही. पण आपले हे खालचे जे पदाधिकारी कार्यकर्ते असतात एकमेकांना सिरियसली घ्यायचं. मला असं वाटतं ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नीट समजावं, आपला नेता आपला पदाधिकारी कसं राजकारण करतोय, आपला नेता आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची पोरं कसे जगतायत, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण नीट विचार करून आपण राजकारणात टिकावं, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. बाकी मित्रांनो, काय झालं तरी बघा, राजा का बेटा राजा ही प्रथा भारतात आणि देशात कायम आहे, ती पुढे चालतच राहणार. बाकी तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.